राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात सुरुवात करूया। कांद्याच्या दरात घसरण सुरूच, शेतकरी अडचणीत। आठवडाभरात 800 रुपयांनी दर घसरले। कांद्याचे सरासरी दर 3000 रुपयांच्या वर पोहोचले होते, मात्र ते आता 2300 ते 2500 रुपयांपर्यंत आलेले आहेत। राज्यात उष्णतेच्या झळा, बहुतांश भागात उष्णतेची लाट। अनेक शहरांनी 40 अंशाचा टप्पा ओलांडला। होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या झळा बसलेल्या दिसत आहेत। जिल्ह्यात केळीचे क्षेत्र 5 वर्षात 3000 हेक्टरपर्यंत वाढणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। समूह पद्धतीने विकास करण्यात येणार, त्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी आणि इतर अधिकारी यामध्ये सहभागी होणार। मुख्यमंत्री सभागृहात भांग पिऊन येतात, नितीश कुमार यांनी केले। राबडी देवी यांनी लक्ष, त्यांच्या मागे फक्त 5 लोक आहेत। नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी यादव यांच्यावर जहरी केली टीका। बीड पोलिसांच्या नव्या नेमप्लेट आल्या। गणवेशाच्या पट्टीवरील आडनावाचा उल्लेख आतापासून बंद। जातीयवाद टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांचे धाडसी पाऊल, फक्त नाव असणार, आडनाव नसणार। महाराष्ट्रातील 351 गावांसाठी मातीच्या सुपीकतेचा नकाशा तयार। शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल। केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील 351 गावांसाठी मातीच्या सुपीकतेचे नकाशे तयार केलेले आहेत। भारतातील गव्हाचे उत्पादन सर्व विक्रम मोडणार। अन्न मंत्रालयाचा सुधारित अंदाज, 31 दशलक्ष मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट यामधून साध्य होणार। 3 दिवसात लाल कांदा दरात 830 रुपयांची घसरण। होळीनिमित्त 3 दिवस सलग सुट्ट्या, आता सोमवारपासूनच लिलाव। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हा दर सध्या 830 रुपयांनी घसरलेला आहे। आता लाडक्या बहिणी मोजक्याच, बुधवारी जमा झालेल्या हप्त्यातून अनेकांना वगळले। लाडक्या बहिणीची संख्या दिवसेंदिवस घटल्याने शासनाच्या विरोधात लाडक्या बहिणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? सुधीर मुनगंटीवारांनी स्वतःच्या सरकारला दिले आव्हान। शक्तीपीठ करा, पण पहिले पाणंद रस्ते व्यवस्थित करा, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। एसटी कर्मचाऱ्याच्या पीएफवर आता डल्ला। परिषदेत विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग। तुम्ही सहआरोपी आहात का? एसटीला मिळणारा निधी पुरेसा नाही, त्यामुळे पीएफ ग्रॅज्युएटी मिळून काही कोटी देणे बाकी आहे। खोक्याला अखेर बेड्या, ट्रॅव्हल्सने गाठले प्रयागराज। उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांची यशस्वी कारवाई। सुरेश धस अडचणीत येणार का? एअरटेल नंतर आता जिओचाही स्पेस एक्सची करार। स्टारलिंकच्या ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणार। आता एअरटेल आणि जिओही नागरिकांना कमी पैशात देणार इंटरनेट। सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची 10,000 टन निर्यात। गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज। गेल्या वेळी निर्यात ही कमी झाली होती, त्यामुळे आता यावेळी जास्त वाढण्याचा अंदाज व्यक्त आहे। केळीच्या दरात घसरण सुरू। खानदेशात कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटलवर। खानदेशात केळी दरात घसरण सुरू झाली आहे। दर 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते, मात्र आता ते कमी झाले आहेत। काजू बी उत्पादन 20%च। अति तापमान धुक्याचा परिणाम। प्रति किलोला 175 रुपये दर। सततचे धुके आणि 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान। शक्तीपीठ विरोधी एल्गार, सरकारही ठाम। विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव। महामार्ग पूर्ण करायचाच असल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका, मात्र शेतकऱ्यांचा विरोध हा कायम। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।